नमस्कार, मी डॉक्टर मनीष मोटवानी. मी रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 चा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 म्हणजे पूर्ण मुंबई आणि पालघर डिस्ट्रिक्ट कव्हर करतो. या मुंबई रोटरीमध्ये आमच्या बरोबर 123 क्लब्स आहेत आणि हे 123 क्लब रोज दिवस रात्र लोकांसाठी काम करत राहतात. कधी मेडिकल हेल्प, कधी वोकेशनल हेल्प, कधी एम्प्लॉयमेंट कोणाला घेऊन येणं, असे भरपूर काम आम्ही करत राहतो. यावेळी आमच्या मनात एक गोष्ट आली की आपल्याला असं काय करू शकतो आपण की या 8 दिवसात इतकं काम करा की भरपूर लोकांना त्याचा फायदा पण झाला पाहिजे आणि लोकांना माहित पण पडलं पाहिजे की रोटरी एक खूप चांगलं काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. तर आम्ही रोटरी सर्व्हिस वीक असं एक रोटरी सर्व्हिस वीकचं निर्माण केलं. मित्रांनो, 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 8 दिवस, या 8 दिवसात मुंबई आणि पालघर मधले 123 क्लब, पूर्ण 123 क्लब आमच्या बरोबर जोडले आणि या 123 क्लब त्या 8 दिवसात रोज एक प्रोजेक्ट धरून सगळ्यांनी पूर्ण 8 दिवसात 8 प्रोजेक्ट करायचं निर्णय घेतला. आणि हे प्रोजेक्ट्स कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात? एका दिवस आम्ही आय चेकअप कॅम्प केले, एका दिवस आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प्स केले, एका दिवस आम्ही सिनियर सिटीजन साठी प्रोजेक्ट केलं, एका दिवस आम्ही सायबर क्राईम अवेअरनेस साठी प्रोजेक्ट केलं आणि आज असा एक दिवस आहे जेव्हा आम्ही व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स अरेंज करतोय. आणि हे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स म्हणजे काय? तुम्ही बघत असणार की मोठ्या मोठ्या लोकांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स मिळत राहतात, पण ते अनसंग हिरोज कोण आहे? अनसंग हिरोज म्हणजे ते लोक ज्यांना कोणी बघत नाही, ते लोक ज्यांचं काम सगळ्यांसमोर येत नाही, ते लोक जे लहान स्टेजवरून बस काम करत राहतात पण लोकांना त्याची माहिती मिळत नाही. अशा लोकांना आम्ही आज बाहेर काढलं, त्यांची शोध केली आणि त्यांचे अवॉर्ड्स आज ठेवलेले आहेत, जे आहेत व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड. हे आम्ही ठेवले आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि मला हे सांगताना खूप गर्व वाटतो की 75 अप्लिकेशन्स आलेले आहेत आम्हाला व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डसाठी आणि या 75 अप्लिकेशन्स मधून थोडे विनर्स असणार, पण माझ्या मते सगळे 75 चे 75 विनर्स आहेत. आणि आज जर आम्ही या लोकांना, जे अनसंग हिरोज आहेत, ज्यांना कोणासमोर कधी आम्ही त्यांना शाबाशी देऊ शकत नाही, लोकांना माहित पडत नाही कोण लोक आहेत, त्यांना जर आज आम्ही प्रोत्साहित केलं तर यामुळे 100, 1000, लाख असे लोक पुढे येणार आणि लोकांसाठी काम करत राहणार. तर आज आम्हाला हे गर्व आहे की आम्ही अशा लोकांना समोर आणून हे अवॉर्ड्स अरेंज करतोय आणि रोटरी सर्व्हिस वीक, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 आणि आमचे सगळे मित्र बरोबर येऊन हे अवॉर्ड्स ठेवताय आज. तर तुम्ही ही गोष्ट सगळ्या लोकांना सांगा, आमचे हे थॉट्स हजारो लाखो लोकांपर्यंत पाठवा आणि रोटरी कसं काम करते आणि रोटरी कसं लोकांना पुढे घेऊन येते हे आपण सगळ्यांना सांगितलं तर तुमचा आभार. थँक्यू. माझं नाव डॉक्टर अनिल ब्रडू आहे. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे, म्हणजे ते किडनी सर्जन म्हणतो आपल्याला. आणि मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो. मी सायन हॉस्पिटलमध्ये माझं एज्युकेशन झालं, तर मी मुंबईकर आहे त्या मानाने. आणि मी एक रोटेरियन सुद्धा आहे. आणि आज सगळे मुंबईचे रोटेरियन्स जे आहेत, जे रोटरी क्लबचे मेंबर्स आहेत, त्यांचा एक डिस्ट्रिक्ट आहे, त्याला डिस्ट्रिक्ट 3141 म्हणतो आपण. त्या सगळे मेंबर्स आज एकत्र झालेत आणि आज ते असे अनसंग हिरोज, असे लोक जे साधारण लोक आहेत, पण साधारण लोक असल्यामुळे सुद्धा ते लोकांनी मोठा काम केलंय. ते लोकांनी खूप सॅक्रिफायसेस केले, ते लोकांनी खूप हार्डवर्क केली आहे, त्यांनी खूप आपला टाइम दिलाय सोसायटीसाठी, दुसऱ्या लोकांच्या मदतीसाठी. अशा लोकांना आम्ही रेकग्नाइज करतोय आणि त्यांच्याबद्दल माहिती देतोय आणि त्यांचा सत्कार करतोय. ह्या लोकांना इन्स्पिरेशन देण्यासाठी की बघा, जे साधारण माणसं असं करू शकतात, तर आम्ही शिकलेले माणसं जे आहात सगळ्यांना सगळं आहे, घरी एज्युकेशन आहे, घर आहे, काम आहे, ते लोक का नाही करू शकत? तर हा उदाहरणमुळे त्यांचा सत्कार जे होईल त्याच्यातनी लोकांमध्ये हे इन्स्पिरेशन आम्ही जागृत करणार आणि त्याच्या बाबतीत हे आज मोठा कार्यक्रम आयोजन झालेला आहे.
दुसरं, मी एक डॉक्टर असल्यामुळे आमची एक स्पेशल ग्रुप आहे, द ट्युनिंग फोक्स. स्पेशलिस्ट डॉक्टरची हे जी ग्रुप आहे ते एक म्युझिक प्रोग्राम करते आणि हे म्युझिक प्रोग्राम करते लोकांना हॅपीनेस, लोकांना उत्साह, लोकांना खुशी वाटण्यासाठी. आणि इथे आम्ही कोणाला कधी चार्ज करत नाही, ऑलवेज फ्री असतं. फक्त आम्ही एवढं बघतो की जे आमच्याबरोबर म्युझिशियन्स आहे, लाईट, साऊंड, ऑडिटोरियम ते व्यवस्थित आहे, म्हणजे लोक 3-4 तास बसतील तर त्यांना त्या आनंद प्राप्त करण्यासाठी ती जागा पण चांगली पाहिजे, लोकांना त्याचंही एन्जॉय करता आलं पाहिजे. पण ते करता करता आम्ही त्या लोकांना माहिती देतो, त्या लोकांना आम्ही इन्फॉर्मेशन देतो मेडिकल प्रॉब्लेम्सच्या बाबतीत, हेल्थ रिलेटेड जे रेलेव्हंट आहे सोसायटीमध्ये, ज्याच्यात लोकांना माहिती असल्यामुळे कुठे एक्झॅक्टली जायला पाहिजे, कुठे गेलं पाहिजे ते हेल्प घेण्यासाठी. आणि कसं किडनी ट्रान्सप्लांट काय असतो, डोळ्याचं डोनेशन काय असतं, स्किन ट्रान्सप्लांट काय असतं, कॅन्सर आणि कॅन्सरच्या रोगांमध्ये काय प्रॉब्लेम असतो आणि त्यांना कसं मदतीला आपण पोचावं, पिडियाट्रिक हार्ट डिसीज. आता आम्ही प्रोग्राम्स केले, त्याच्यातनी आम्ही फंड्स कलेक्ट केलेले. त्याच्यात एक प्रोग्राममध्ये 45 मुलांचं ऑपरेशन करता येईल अशी डोनेशन असे मेंबर्स करतात. 1 लाख रुपये डोनेशन देतात, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटल 1 लाख कमी करतो. आणि असे हॉस्पिटल हेल्प पण करतात. सायन हॉस्पिटल आहे, वाडी हॉस्पिटल आहे, आणि प्रायव्हेटमध्ये पण रिलायन्स हॉस्पिटल आहे, कोकिलाबेन हॉस्पिटल आहे. हे सगळे हॉस्पिटल पण हेल्प करतात असे पेशंट लोकांना. पण त्यांचा हेच मुद्दा असतो, कोणीतरी हात पुढे करावं. तर आम्ही असे प्रोग्राम करतो ज्याच्यातनं ही माहिती सगळ्यांना मिळते आणि लोक मग डोनेट करतात. आणि त्या डोनेशननी मग 1 वर्ष 2 वर्ष असे लहान लहान मुलांचे ऑपरेशन करण्यासाठी, ट्रान्सप्लांट करण्यासाठी, कॅन्सरसाठी सगळी मदत अरेंज करता येते. तर ह्या काय म्हणतात आपण, आमचं जे हे मार्ग आम्ही घेतलंय ते ऑलमोस्ट 13 वर्षापासून आम्ही 112 प्रोग्राम केलेले आहे. हा आजचा 112वा प्रोग्राम आहे. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही लोकांमध्ये, कॉमन मॅनमध्ये मिक्स होऊन त्यांच्याबरोबर एक साधारण माणसासारखं आम्ही पण वेळ काढू शकतो. आणि लोकांना पण समजतं की डॉक्टर लोक पण साधारण माणसासारखे आहे, फक्त हॉस्पिटलमध्ये काम करत नाही, फक्त ऑपरेशन करत नाही, पण ते गाऊ पण शकतात. त्यांच्या मनात जे क्वालिटीज आहे ते साधारण माणसासारखीच आहे, पण आपण शेअर करायला तयार आहोत. आणि लोकांनी पण आम्हाला खूप प्रेम दिलंय, खूप उत्साह दिलाय. त्या बाबतीत मी काय सांगू तुम्हाला, मी खूप आभारी आहे त्यांचं. आणि लोक खूप छानच असतात, सगळे लोक. आपल्याला पण छान करावं लागतं आणि लोकांना छान दिसतंच ऑटोमॅटिकली.